नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. 2-3 दिवसापूर्वीचं जे चित्र संसद भवन बाहेरचं तुम्ही सगळ्यांनी बघितलं. काँग्रेसचे खासदार असलेले पप्पू यादव जे बिहारमधून निवडून आलेले आहेत आणि त्यांनी राम मंदिरातल्या चोरी प्रकरणाचं विडंबन करण्यासाठी म्हणून स्वतः साधूसारखा वेश घातला, समोर एक दानपेटी ठेवली. काँग्रेसचे खासदार स्वतः राहुल गांधी बाकीचे त्यात पैसे टाकत होते आणि ते पैसे ते उचलून स्वतःच्या खिशात घालत होते. म्हणजे राम मंदिर प्रकरणात चोरी कशी झाली याचा उपहास कसा करायचा हे सांगत होते. त्यांनी केलेले जे रील आहे सगळीकडे ते फिरत आहेत आणि त्याच्यावरती जे काही तथाकथित भाजप, मोदी, अमित शहा यांचे विरोधक आहेत संघाचे, आणि ते चंदाचोर, राम मंदिराचं कसं हे केलं अशा नावानं सगळे बॉम्ब करायला. आम्ही आक्षेपाचे जे 2 मुद्दे घेतो त्याच्यातलं राजकीय काहीच नाही. मी परत सांगतो, वारंवार आम्ही ही भूमिका अॅनालायझरवरती सुद्धा मांडत आलेली, मी तर वैयक्तिक पातळीवरती नेहमीच म्हणत आलेलं. राजकारण्यांनी जे राजकारण करायचं ते करत राहावं, त्यांचा तो 24 तासाचा धंदा आहे. पण ह्याच्याशिवायचे जे विषय, करोडो लोकांच्या आस्थेचे विषय असतात, त्याच्याशी जर तुम्ही अशा पद्धतीनं त्याची मजाक, त्याचा उपहास, त्याची टिंगलटवाळी करणं असेल तर त्याच्यावरती आम्ही जरूर आक्षेप घेऊ. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे राम मंदिरातलं जे प्रकरण झालेलं आहे, लोकांनी दिलेलं जे दान आहे, विशेषतः दान पेटीतलं, त्याच्यामध्ये जो अपहार झालेला आहे, हा सगळा मुद्दा, त्याची चौकशी चालू आहे, बाकीचे सगळं आहे. त्याच्यावरती पदाधिकाऱ्यांनी राजीनामे पण दिलेले आहेत, गुन्हे दाखल झालेले आहेत. सगळ्या गोष्टी प्रक्रियेनं जे चालायचे ते चालू. ह्याच्यामध्ये कोणीही पुजारी गुंतलेला नाही. ज्या घाणेरड्या पद्धतीनं, म्हणून पहिला आक्षेप जो आम्ही नोंदवतो, ज्या घाणेरड्या पद्धतीने पप्पू यादव यांनी साधूचा वेश केलेला आहे आणि तो साधू आपल्या खिशात पैसे घालतोय. प्रत्यक्षामध्ये खरं तर ही संकल्पना नाही, ही नैतिक चौकटसुद्धा आहे की कुठल्याच साधूच्या त्याचा जो वेश असतो, त्याची जी कफनी असते, त्याला खिसा नसतो. खिसा नसतो असं म्हणायचं कारण प्रतिकात्मकरित्या हे आहे की तो संचय करत नाही कुठला. सगळ्याचा त्याग केल्याच्या नंतर त्यानं संन्यास वृत्ती स्वीकारलेली आहे, संन्यस्त जीवन जगतो आहे. त्याचं नाव पण बदललेलं असतं, जुन्या नावाच्या ह्याचा सगळा अंतविधी केलेला असतो आणि तो आता नवीन नाव धारण करून नवीन पद्धतीने एका अर्थाने त्याचा पुनर्जन्म होतो असं मानलं जातं. आणि त्या संन्यासाचा वेश तुम्ही घेतलेला आहे. सगळ्या राम मंदिरच्या प्रकरणामध्ये कुठलाही पुजारी, कुठलाही साधू संत या पद्धतीच्या अपहारात अडकलेला नसताना तुम्ही साधूचा वेश कसा घेता, सगळ्यात आक्षेपाचा मुद्दा आहे. हा जो घाणेरडा प्रकार आहे, हा तुम्ही नेमकं हिंदूच्या बाबतीमध्येच कशामुळे करता? तुमची हिंमत आहे का? वक्फ बोर्डच्या प्रकरणामध्ये जे प्रचंड प्रमाणातले गैरव्यवहार, जमिनीचे गैरव्यवहार आणि असंख्य गोष्टी, कोर्ट कचेऱ्या, तुमचं एकदा तरी असं तुम्हाला हिंमत झाली का की ती मुसलमानी टोपी घालायची किंवा हिरवी कफनी घालायची, त्या फकीरासारखी त्याच्यासाठीच ह्याची मिमिक्री करायची आहे का हिंमत तुमच्यामध्ये? गुस्ताख रसूल की एकी सजा, सरतन से जुदा, सरतन से जुदा असं म्हणत तुम्ही नुपूर शर्मासारख्यांना आज तागायत जायबंदी करून टाकलेले, नजरबंदीमध्ये आहे, ती बाहेर फिरू शकत नाही कारण तिचा केव्हाही खून होऊ शकतो. तिनं काय केलं होतं, कुराणमधल्या आयत फक्त वाचून दाखवल्या, तर मनानं काहीच बोललेली नव्हती आणि तरीही तिला तुम्ही अशा पद्धतीचं तिची हे अवहेलना केली की तिला जगणं मुश्किल करून टाकलं. त्याच्या नावावरती तर काही जणांचे गळे कापले, ती गोष्ट वेगळी. आणि इकडं तुम्ही बिनधास्तपणे, सर्रासपणे हिंदू देवदेवतेचा, हिंदू अस्मितेचा, सनातन परंपरेचा असा रस्त्यावरती बसून अपमान करता, संसदेच्या दारात बसून. हे जे विकृती आहे, ही पप्पू यादव सारख्यांवरती आक्षेप हा आहे. आणि त्याच्यासमोरच्या दानपेटीत पैसे टाकणारे विरोधी पक्ष नेते असलेले राहुल गांधी, खरं तर राहुल गांधींनी त्याला खडसावला पाहिजे होतं की राम मंदिर ट्रस्ट ज्याला जबाबदार आहे, ज्यांनी प्रत्यक्ष गुन्हे केले, त्याच्यावर तुम्हाला काय टीका करायची ते करा, त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी. बिलकुल आम्ही त्याचं काळीचंही समर्थन करत नाही. हेच नाही, जेव्हा जो कोणी गुंड त्या उत्तर प्रदेशमध्ये हिंदू आढळला, विकास दुबे का काहीतरी त्याचं नाव आहे,
आणि जो एन्काउंटरमध्ये मारल्या गेल्याच्या नंतर त्याची स्वाभिमानी आई असं म्हणाली होती की मरू दे त्याला तिकडंच जाळा, मला तोंडे दाखवू नका, अशा पोराचं मला तोंडे पाहायचं नाही. इतपत आपली देशाच्या मातीवरची संविधानावरची निष्ठा त्या मातेनं सिद्ध केली होती. आणि तिकडं काय प्रकारे याकूब मेमन आणि बाकीच्यांना फासावर चढल्याच्या नंतर त्याच्या जनाजाला किती लोक हजर असतात. अफजल हम शर्मिंदा आहे, तेरे कातिल जिंदा आहे, त्याच्या अंत्ययात्रेला किती लोकांची भीड असते. आणि इथं विकास दुबेची आई म्हणते त्याला तिकडंच जाळा, मला त्याचं तोंडे दाखवू नका. हे असतं देशप्रेम, ही असते निष्ठा या मातीवरची, संविधानावरची. कायद्याचं राज्य, संविधान बजाव म्हणायचं, तुम्ही अशा पद्धतीनं करोडो लोकांच्या आस्थेवरती, अस्मितेवरती घालता. दुसरा मुद्दा, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने पुजाऱ्याचा, साधू संन्याशाचा वेश परिधान केलेला आहे, त्याचा जो अपमान केलेला आहे, त्याच्यासाठी तुमचा कडक शब्दामध्ये निषेध. दुसरी गोष्ट, राम मंदिरमध्ये जो काही अपहार झाला असेल, ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आम्ही ही स्पष्ट भूमिका घेतलेली होती. ज्यांनी राम मंदिरासाठी देणग्या दिल्या, ज्यांची आस्था आहे, ज्यांनी तिथं जाऊन रांगा लावल्या, पूजा केली, दर्शन घेतलं, करोडो लोकांच्या हृदयातली ती भावना होती. इतके वर्ष झाले न्याय मिळाला आणि शेवटी दीर्घ प्रतीक्षेनंतर 500 वर्षाच्या नंतर रामाचा वनवास संपला. अशा अर्थाने त्या सगळ्यांनी ज्यांनी गुन्हे केलेले त्यांच्यावरती आक्षेप घ्यावा, त्याच्या विरोधामध्ये बोलावं, आपण ते समजू शकतो, कारण की त्यांच्या आस्थेचा भाग येतो. पण हे सगळे बदमाश कालपर्यंत जे रामसेवकांवरती, त्यांच्यात ज्यांनी कारसेवा केली त्या सगळ्यांवरती हे बदमाश गोळीबार करत होते, त्याचं समर्थन करत होते. हे स्वतः कधी राम मंदिरामध्ये गेले नाहीत, ह्यांनी कधी रामाची पूजा केलेली नाही, रुपये त्यांनी कधी देणगी दिली नाही. हे कुठल्या तोंडानं आता राम मंदिरातल्या ह्या अपप्रचाराबद्दल, अपहाराबद्दल बोलले? तुम्हाला अधिकारच काय, ट्रस्ट येतो, शासकीय एखादी संस्था नाही येते किंवा शासकीय एखादं कार्यालय नाही येते, त्याच्यामध्ये झालेला गैरव्यवहार तपासायचा पूर्णपणे नैतिक अधिकार हा त्याच्याची जी देणगीदार आहे त्यांना आहे. बाकीचे तुम्ही कोण आहेत त्याच्या सगळ्या ह्याच्यामध्ये? हा जो त्याच्यातला मुद्दा आहे, तुम्ही तो लक्षात घ्या शांतपणे. मी परत सांगतो, ज्या कोणी राम मंदिरला देणगी दिलेली आहे, ज्यांनी कोणी अयोध्येला वारी केलेली, जे कोणी ज्यांना आस्था आहे याच्याबद्दल, त्या कोणी विचारावा प्रश्न. मला त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही. बिलकुल तुम्ही काय करा, ह्या मुद्द्यामुळं तुम्हाला जे काही तुम्हाला त्याच्यासाठी करायचं आहे ते सगळं करा. पण ज्यांनी उघडपणे रामाच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली होती किंवा राम अस्तित्वात नाही असं कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट दिलं होतं किंवा त्या भूमीवरती, समतल भूमीवरती बाबरी मस्जिद उभी, खाली काहीच नाही, असे खोटारडे ॲफिडेव्हिट ज्या इतिहास तज्ज्ञांनी दिले होते, त्यांचं समर्थन ह्या सगळ्यांनी ज्यांनी केलेलं होतं, या सगळ्या बदमाशांना आता कुठला अधिकार आहे नैतिक विचारायचा त्या राम मंदिरमध्ये जो काही पैशाचा अपहार झाला, अफरातफरी झाली त्याच्याबद्दल? तुम्ही कोण विचारणार आहे? रामाचे भक्त आणि ते सगळे ते अनुयायी, ते सगळं मंदिर व्यवस्थापन यांच्यातला तो आपसातला विषय आहे. शासकीय तर काहीच संबंध नाही. सर्वसामान्य लोकांनी दिलेल्या देणग्या, शासनाने नाही दिलेलं काही. त्या सगळ्या परिसरामध्ये व्यवसायाला चालना भेटते, कर रूपामध्ये पैसा मिळतो म्हणून शासनाने जी काही मदत केली असेल ती फार अल्प आहे. त्याच्यापेक्षा कित्येक पटीमध्ये पैसा शासनाकडे या सगळ्या ट्रस्टमधून गेलेला आहे. मग अशा वेळी तुम्हाला कुठलाच पद्धतीचा अधिकार नाही त्याच्यावरती बोलायचा. तुमची आस्था असेल जरूर तुम्ही बोला. तुम्ही तिथं मंदिरात गेलेला असाल, तुम्ही रामाची पूजा केलेली असेल, अभिषेक केलेला असेल, दर्शन घेतलं असेल, देणगी दिली असेल, त्या सगळ्यांना अधिकार आणि ज्यांची रामावरती श्रद्धा आहे. तिसरा जो अजून ह्या निमित्ताने वेगळा मुद्दा समोर येतो, करोडो बहुसंख्य असलेले जे सगळे हिंदू आहेत त्यांच्या अस्मितेचे जे सगळे विषय आहेत त्याच्यावरती ठरवून घालायचा, मुस्लिमांचं लांगुल चालन करायचं आणि त्या मताच्या जोरावरती म्हणून आपण राज्यकारभार करायचा किंवा सत्ता मिळवायची, हे जे सगळं गणित होतं हे 2014 नंतर उद्ध्वस्त झालं. आता मुस्लिमांच्या मतावरती डोळा ठेवणारे खूप होऊन गेलेले, ती सगळी मतपेटी फुटलेली, उरलेली आता हिंदूची मतपेटी एकत्र आहे. 85% हे जे सगळे हिंदू आहेत ते मतपेटी प्रचंड मोठी झालेली. आता आमचा आरोप आहे, राम मंदिरच्या चोरीचं प्रकरणही लावून धरण्यामागे ह्या सगळ्यांचा डोळा आता हिंदू मतपेढीवरती आहे. ह्यांना तर कोणाला मुस्लिम साधं कॅन्डिडेट द्यायची हिंमत नाही. मी तुम्हाला महाराष्ट्रातलं उदाहरण सांग, लोकसभेचे 48 मतदारसंघ होते 2024ला. निकालाच्या नंतर कळलं की बऱ्यापैकी अनुकूलता उलट विरोधी पक्षांना होती. महाराष्ट्रामध्ये तर सत्ताधाऱ्यांना
फार मोठ्या पराभवाला तोंड द्यावं लागलं 2024च्या लोकसभेत. विरोधकांनी तेव्हा एकवटले सगळे, त्यांना जे काही फायदे मिळायचे ते मिळाले. राजकीयदृष्ट्या कोणी जिंको, आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. पण तुम्ही मुसलमान उमेदवार दिला नाही, कारण की तुम्हाला आता माहीत झाले सत्ता मिळवायची म्हटल्याच्या नंतर आता हिंदूच्या मताचं काहीतरी करावं लागेल. म्हणून आता तुम्हाला हिंदू मतावर डोळा ठेवून तुम्ही हे राम मंदिरच्या प्रकरणाची ही सगळी नौटंकी संसदेच्या दरवाजात केली. पप्पू यादवनी हिंदू मताला डोळा ठेवून. आता उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका आहेत, विधानसभेच्या निवडणुका 6-7 महिन्यावरती आलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती ठरून केले जाते असा मी आरोप करतो. काँग्रेसवाले बदमाश ज्यांच्या काळामध्ये राम मंदिराचं काहीच झालं नाही, ज्यांच्या काळामध्ये तेव्हा सोरटी सोमनाथ मंदिराचा जेव्हा जीर्णोद्धार करायची वेळ आली होती तेव्हाचे पंतप्रधान तत्कालीन जवाहरलाल नेहरू यांनी पंडित राजेंद्र प्रसाद जे राष्ट्रपती होते त्यांनाही विरोध केला की तुम्ही जाऊ नका. आणि राष्ट्रपतींनी भूमिका घेतली तरी मी राष्ट्रपती त्याच्या जोडीनं मी सनातनी हिंदू आहे आणि शेकडो वर्षापूर्वीचं समृद्ध असं मंदिर लुटल्या गेल्याच्या नंतर आज त्याची पुन्हा जीर्णोद्धार होत असेल तर प्रश्नच नाही, मी तिथं जाणारच त्या ठिकाणी. पंडित जवाहरलाल नेहरू नाही गेले आणि त्यांची सगळी परंपरा चालवणारे हे पण बाबराच्या मशिदीवरती गेले. इंदिरा गांधी गेल्या, राजीव गांधी गेले, सोनिया आणि राहुल गेले. हे बदमाश परदेशातल्या बाबराच्या मशिदीवरती गेले, तिथं फुलं चादरी फिदरी चढून आले, पण हे कधीही राम मंदिरात जाऊन ह्यांनी रामाची मनोभावे पूजा काय साधं दर्शन नाही घेतले. आणि हे आता असे नाटकं करायला लागले. आता जे करायला लागले ते हिंदू मतासाठी करायला लागले. सनातनचा जो अपमान पप्पू यादव आणि राहुल गांधी यांनी केला त्यांचा कडक शब्दामध्ये निषेध. इथेच थांबूयात. धन्यवाद. कर्मजागृतीचा विधायक बुरुज Analyzer News.